This video is co-sponsored by Abudai Piles Hospital. नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. रस्त्याच्या बाजूला 9 वर्षीय चिमुकलीचा फेकला मृतदेह. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना उघडकीस. अमरावतीत सोयाबीन कापूस भाववाढीसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन. दरवाढीसोबत पीक विमा मिळण्याची मागणी. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेमार्फत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत क्रीडा स्पर्धेला सुरुवात. आता बातम्या सविस्तर. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे उमरी रस्त्याच्या बाजूला एका 9 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळला असून तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुदखेड तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील एक 9 वर्षीय बालिका 13 जानेवारी रविवारी सायंकाळी 3:30च्या दरम्यान राहत्या घरासमोरून अचानक बेपत्ता झाली होती. मुलगी बेपत्ता झाल्याने आई-वडिलांनी व नातेवाईकांनी शोधाशोध केली, परंतु मुलगी सापडत नसल्याने मुदखेड पोलीस स्टेशन येथे या संदर्भात तक्रारही दाखल करण्यात आली होती. पोलीस याबाबत तपास करत असतानाच आज सकाळी सदरील मुलीचा मृतदेह एका पिशवीत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी तात्काळ फॉरेन्सिक टीम दाखल झाली असून पोलिसांचाही मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला असून मृत्यूचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. महाराष्ट्र टीव्ही 24 साठी कमलाकर बरकमवार, नांदेड. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर परतवाडा रस्त्यावर लोकविकास संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कापूस सोयाबीनला दरवाढ मिळाली पाहिजे, मागील वर्षीचा पीक विमा मिळायला हवा यासह विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करत सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी सुद्धा यावेळी करण्यात आली आहे. आपण राज्यात सध्या पाहत आहे की जाती जातीमध्ये आरक्षण मिळण्यासाठी चळवळ सुरू आहे, परंतु आमच्या शेतकऱ्यांची शासनाकडे एकच मागणी आहे की आम्हाला जातीच्या आरक्षणाचं काही देणं घेणं नाही. शेतकऱ्यांच्या उत्पन्नाच्या दुप्पट पटीत आम्हाला आमच्या शेतमालाला भाव मिळाला पाहिजे. जसं की कापसाला आम्हाला जवळपास आज 7 ते 8 हजार रुपये उत्पादन खर्च आहे आणि मिळते फक्त 6 आणि 6.5 हजार रुपये. त्यामुळे शेतकरी या नुकसानीमध्ये आहे, घाट्यात आहे. म्हणून कापसाला आम्हाला जवळपास 12 ते 14 हजार रुपये भाव पाहिजे, तुरीला जवळपास 11 ते 12 हजार रुपये भाव पाहिजे आणि सोयाबीनला 9 ते 10 हजार रुपये भाव पाहिजे. यासह मागील 4 वर्षापासून या जिल्ह्यात सतत दुष्काळ आणि अवकाळी असल्यामुळे या जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी याकरता आपण मागील 15 दिवसा अगोदर माननीय मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं होतं की येणाऱ्या 14 तारखेपर्यंत तुम्ही जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या 15 तारखेला अमरावती जिल्ह्यातील आसेगाव पूर्णा इथे आम्ही शेतकऱ्यांच्या वतीने भव्य प्रमाणात रास्ता रोको करू. तो आज शेकडो शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही रास्ता रोको जवळपास अर्धा ते 1 तास रस्ता रोखून धरला. शेवटी पोलिसांनी त्यांच्या दडपशाहीच्या माध्यमातून सरकारने त्यांना मदत घालून आमचं आंदोलन दडपलं आणि आम्हाला स्थानबद्ध केलेलं आहे. एवढ्यावरच आमचं आंदोलन थांबणार नसून पुढेही आम्ही आंदोलन करत राहू जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही, शेतकऱ्यांना शेतीमालाला दुप्पट भाव मिळणार नाही, तिथपर्यंत लोकविकास संघटना सर्व शेतकऱ्यांना घेऊन सतत संघर्ष करत राहून शासन विरोधी हे जे शेतकरी विरोधी सरकार आहे त्याच्या विरोधात आम्ही आमचा आक्रमकपणा कायम राहू. सरकारने जरी आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला असला तरी आवाज दाबणार नाही. सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून शेतकऱ्याच्या विरोधात वेळोवेळी आंदोलन करून आमचा न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करू. छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या नव्हे तर चक्क पालकांच्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा सुरू झाली आहे. तालुका स्तरावर पुरुष व महिला पालकांच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावर पालकांची क्रीडा स्पर्धा घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतला. या स्पर्धा 15 ते 17 जानेवारी दरम्यान सुरू राहतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या क्रीडा मैदानावर होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे. या क्रीडा स्पर्धेची सुरुवात आज पत्रकार व जिल्हा परिषदेतील अधिकारी यांच्यापासून सुरू करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संघाने पत्रकार संघावर मात करत स्पर्धेला सुरुवात केली आहे. प्रथम जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी फलंदाजीचा निर्णय घेतला. 8 ओव्हरमध्ये त्यांनी 58 धावा काढल्या तर पत्रकार संघाने 54 धावा काढल्या. त्यामुळे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा विजय झाला. यानंतर जिल्ह्यातील इतर पालकांच्या सामन्यास सुरुवात झाली. याचा आनंद समस्त पालकगण घेत आहे. आमचा आणि पत्रकारांचा संबंध ऑलरेडी मैत्रीपूर्ण आहे आणि मॅच मध्ये आम्ही तेच मैत्रीपूर्णता पाळली होती. दोघां टीमने खूप प्रयत्न केले आणि नंतर जे रिझल्ट आला तो कोई विषयाचा भाग नाही आहे. आम्ही फ्रेंडली मॅच खेळला होता आणि ते एक सगळ्यांना एक खूप कॉम्पिटिटिव्ह मॅच होता. त्यामध्ये लास्ट बॉल पर्यंत आमच्या असा होता की आम्ही जिंकणार आहे हारणार आहे
असा लास्ट मॅच पर्यंत फाईट आली होती. तो एक खूप चांगला, दोघांना एक चांगला प्लॅटफॉर्म भेटला आणि त्यामध्ये सगळ्यांना सगळं स्वतःच्या हुनर आणि स्किल दाखवलं. आम्ही ऑलरेडी 15 डिसेंबर पासून आमच्या या संदर्भात नियोजन चालू होता. जे शाळा स्तरावर 15 डिसेंबर पासून आपला कार्यक्रम आणि वेगवेगळे खेळ चालू होते. त्याच्यानंतर बीड स्तरावर झालेला आहे, तालुका स्तरावर झालेला आहे. आज रोजीपासून आम्ही जिल्हास्तरीय जे इव्हेंट आहे, स्पोर्ट्स इव्हेंट आहे, ते आता या ठिकाणी विश्वविद्यालय प्रांगणमध्ये खेळत आहे. तो हे 3 दिवस चालणार आहे, 15, 16 आणि 17. आणि 17ला सायंकाळी जे जिल्हा स्तरावर पालक जिंकणार आहे त्यांचा सत्कार समारोह आणि त्यांना सर्टिफिकेट वाटपचा कार्यक्रम आहे. मकर संक्रांती निमित्त पतंग उडवले जातात. पतंग उडवण्यासाठी नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. नायलॉन मांजा वापरण्यास व विक्री करण्यावर बंदी असताना काही व्यापारी त्याची विक्री करतात आणि त्यामुळे मनुष्य व पशुपक्षी यांना त्या मांजापासून दुखापत होण्याची दाट शक्यता असते. शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून मांजा विक्री करणाऱ्यांचा शोध घेण्यात आला होता, परंतु त्यावेळेस काही आढळून आले नाही. मात्र आज मकर संक्रांती निमित्त पतंग उडवले जात आहे आणि अशा वेळेस कोणी नायलॉन मांजा विक्री करत असेल किंवा त्याचा वापर कोणी करताना आढळल्यास कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांनी सांगितले आहे. नायलॉन मांजा हा धोकादायक आहे, त्याला सर्वत्र बंदी आहे. त्याच्यामुळे बरेचशा ठिकाणी अनुचित प्रकार सुद्धा घडलेले आहे, नागरिकांना दुखापत झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने आपण चोपडा शहर तसेच ग्रामीण भागात सुद्धा आपण तपासण्या केलेल्या आहेत दुकानांच्या. तरी काही ठिकाणी समजा व्यक्तिशः कोणी नायलॉन मांजाचा वापर करून पतंग उडवताना जरी आढळले तर त्यांच्यावर आपण गुन्हे दाखल करणार आहोत, याच्यासाठी नोंद घ्यायची आहे. आणि त्यामुळे नायलॉन मांजाला कुठल्याही प्रकारे विक्रीस तसेच वापरास कोणी प्रोत्साहन देऊ नये, कायदेशीर कारवाई होईल याच्यासाठी त्यांनी नोंद घ्यावी. तसेच सर्व नागरिकांना देखील आवाहन आहे की नायलॉन मांजाचा वापर कोणीही करू नये, त्यामुळे दुखापत होण्याची शक्यता असते. तसेच पक्षी तसेच प्राणी यांना सुद्धा त्रास होतो. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी। आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर। आवर कॉन्टैक्ट 8668792352 9801980100। इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए। कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ। जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं। और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ। तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए। हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपुर। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही। आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर अमोल मिटकरींचा किरीट सोमय्या व्हायला वेळ लागणार नाही, असा इशारा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे। आज अमोल मिटकरी यांनी संजय राऊत यांच्या 3 इंद्रिय खराब झाल्याची टीका केली होती, त्याला देशमुखांनी उत्तर दिलं आहे। दरम्यान अमोल मिटकरी हे 3 वर्षाचा पाहुणा कलाकार असल्याची टीकाही देशमुखांनी केली आहे। अमोल मिटकरी 3 वर्षाचे मेहमान कलाकार आहेत। आता ह्या मेहमान कलाकार 3 वर्षे या मेहमान कलाकारांना मौज मस्ती करावी। या मेहमान कलाकारचे गावात सरपंच नाही, गावात जिल्हा परिषद सदस्य नाही, गावात पंचायत समिती सदस्य नाही, आणि ह्या मेहमान कलाकारांनी संजय राऊत साहेबावर
आरोप करण्याचा प्रश्नच येत नाही। 3 वर्षाचा महिमान कलाकारानं मौज मस्ती करावी। राहिला प्रश्न ऑपरेशनाचा, आम्ही जर ऑपरेशन करायला लागलो तर किरीट सोम्या व्हायला वेळ लागणार नाही। येत्या 22 जानेवारी रोजी अयोध्येत होत असलेल्या राम मंदिराच्या लोकार्पणापूर्वीच मोठा वाद निर्माण होताना दिसून येत आहे। राम मंदिराचं बांधकाम अपूर्ण असतानाच प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा नको अशी भूमिका शंकराचार्य यांनी घेतल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी हिंदुत्वासाठी शंकराचार्य यांचं योगदान काय असा सवाल केल्याने पुन्हा वादाला तोंड फुटले आहे। मंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला असून राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करीत आहे। नारायण राणे यांच्या विरोधात माजी आमदार दिलीप कुमार सानंदा यांच्या नेतृत्वात खामगाव येथील उपविभागीय कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नारायण राणे यांचा निषेध नोंदवला। आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी खामगाव शहर व ग्रामीणच्या वतीनं माथे फिरू नारायण राणे यांच्या शंकराचार्यांच्या बद्दलच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्याकरता या ठिकाणी आम्ही सर्वजण जमा झालेलो आहे। आम्ही या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत आहोत। आपल्या देशामध्ये सर्वांचं आराध्य दैवत प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं भव्य दिव्य असं निर्माणाचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची स्थापना होणार आहे। या अनुषंगानं आदरणीय संपूर्ण हिंदू धर्माचा आराध्य दैवत शंकराचार्यांनी त्या ठिकाणी काही नियमांची सनातनी धर्माला अनुषंगाने ज्या नियमांची त्या ठिकाणी हे केलेली आहे की तुम्ही अनुष्ठान करत असताना कोणत्याही धर्माचं तर त्याच्या नियमाचं पालन या त्या ठिकाणी काटेकोरपणे झालं पाहिजे आणि त्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना केल्या। त्या सूचनांच्या विरोधात मूर्ख माणूस नारायण राणे ज्याला सनातनी धर्माचा किंवा हिंदू धर्माचा अभ्यास नाही, मुख्यमंत्री पद भोगतलेलं आहे, कितीतरी मंत्रिपदं भोगतलेले आहे आणि आता सुद्धा तो आमदार आहे। इतकी मोठी वर्ष पार केलेला वयोवृद्ध माणूस हा आदरणीय शंकराचार्यांना बद्दल बोलतोय की तुमचं हिंदू धर्माबद्दल योगदान काय। त्याला लाज वाटली पाहिजे की आपण असं का बोललो। आपलं स्वतःचं योगदान काय या धर्माबद्दल पहिले अगोदर त्यांनी हे तपासावं, त्यानंतरच आदरणीय शंकराचार्यांबद्दल बोलावं। त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी खामगाव शहर व ग्रामीणच्या वतीनं जाहीर निषेध या ठिकाणी करत आहोत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धार्मिक स्थळांच्या स्वच्छतेबाबत केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वच्छ बुद्ध विहार या उपक्रमाचा वाशिमच्या आनंद बुद्ध विहार अकोला नाका वाशिम मध्ये स्वच्छता अभियान राबवून प्रारंभ केला आहे। यावेळी बुद्ध विहारातील स्मृती स्तंभाजवळील कचऱ्याची त्यांनी विल्हेवाट लावली। प्रत्येकाच्या निरोगी आरोग्यासाठी जीवनात स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व असून प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि सार्वजनिक क्षेत्रात स्वच्छता राखली पाहिजे असं आवाहन त्यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केलं। वाशिम मधून सुरू झालेली स्वच्छ बुद्ध विहार ही मोहीम संपूर्ण देशात राबविणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी यावेळी केलं। झाली कधी त्यावेळेला आरपीआयने पाठिंबा दिला, सेना भाजपला त्यावेळेला महायुती झाली। तिसरा पक्ष आरपीआय होता, माझा ग्रुप होता। आता अजितदादा आले, नंतर एकनाथरावजी शिंदे आले, हे सगळं खरं आहे। पण आमच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा अशी असणार की बाबा त्या सगळ्या बाकीच्या पक्षाचे जे सगळे ते नेते आहेत त्याच्यामध्ये आपला फोटो न टाकता आपला फोटो थोडासा सन्मानाने टाकावा, अशा पद्धतीनं थोडंसं आमच्या महायुतीच्या नेत्यांनी विचार करावा। म्हणजे मी काय फोटोसाठी मी आग्रही नाही आहे, परंतु कार्यकर्त्यांची भावना आहे आणि बऱ्याच वेळेला हे शासन आपल्या दारी जे कार्य होता त्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना बोलवत नाही आहे आणि ते त्यांचे आपापले झेंडे लावतात 3 पक्षाचे आणि आम्हाला मात्र तिथं विचारत नाही आहे। तर आम्ही आपल्या सोबत आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि आमची मतं बॅलेन्सची मतं आहेत, आरपीआयला एकदम डावलून चालणार नाही आहे। त्यामुळं आमची महायुतीच्या नेत्यांना एवढीच विनंती आहे की आपण थोडंसं कोणाचा अपमान होणार नाही या दृष्टिकोनातून आपण पुढची स्ट्रॅटेजी आपली असावी। प्रकाश आंबेडकरांनी जो 12-12-12-12चा जो फॉर्म्युला दिलेला आहे तो अत्यंत चांगला फॉर्म्युला आहे। तो फॉर्म्युला त्यांनी स्वीकारावा आणि त्यांनी 12-12चा फॉर्म्युला स्वीकारला की आम्हाला लोकसभेत त्यांचे 12 वाजवायला काही वेळ लागला। प्रयत्न असा आहे की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी स्वच्छता अभियान हे सुरू केलं आणि अनेक ठिकाणी कचरा पडल्यामुळे आरोग्याचं धोक्यात येतं।
त्यामुळं आपण सुद्धा कचरा कुठं टाकू नये. कुठे कचरा पडला तर आपण त्यामध्ये सभा घेतला पाहिजे. सफाई मजुरांचं काम तर आहेच आहे, पण नेत्याने सुद्धा कधी कधी झाडू मारला पाहिजे. आणि म्हणून माननीय नरेंद्र मोदी यांनी परवा नाशिकमध्ये आल्यानंतर काळाला मंदिरामध्ये झाडू मारून तिथं सफाई केली. तर आता मी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की ज्या ज्या ठिकाणी आमची बुद्धविहार आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी, मी सुरुवात केल्यानंतर कार्यकर्त्यांनी थोडं बुद्धविहाराच्या साफसफाईकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्यासाठी माझा प्रयत्न आहे की आपण बुद्धविहारात सुद्धा त्याचं प्रांगण जे आहे ते स्वच्छ ठेवलं पाहिजे. त्यासाठी मी काही ठिकाणी मी सुद्धा. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. कुरियर व पार्सल सेवा की दुनिया का उत्तर नागपुर का एक प्रसिद्ध नाम, फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश में पार्सल भेजने का एकमात्र स्थान। अब आप इनसे भारत के किसी भी शहर में पार्सल व कुरियर भेज या मंगवा सकते हैं, वो भी घर बैठे और वाजिब दामों पर। नागपुर में कहीं से भी पिकअप करवा कर मिलेगा। हमारी सेवाएं घर सामान, लगेज, इलेक्ट्रॉनिक सामान, मेडिसिन, मोबाइल, कुरियर सर्विस, पार्सल सर्विस, बाय रोड, बाय एयर, बाय ट्रेन, पैकिंग सुविधा भी उपलब्ध। हमारे यहाँ हर प्रकार की ट्रांसपोर्टिंग, लगेज सामान, कुरियर पार्सल भेजे जाते हैं। फ्रेंचाइज देना शुरू है तो आज संपर्क करें। अशरत अंसारी 7304378350। हमारा पता फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, पीली नदी चौक, काउंटी रोड, नागपुर। नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, अर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7538387079 और 9423105824।